जीवनामध्ये ध्यान करत असताना तुम्ही जर ज्ञानोबरायांचं जर ध्यान केलं ना महाराज, तुमच्या मनामध्ये ज्ञान येतं. तुम्ही जर तुकोबरायांचं ध्यान केलं तर तुमच्या मनामध्ये वैराग्य येतो. तुम्ही जर एकनाथ महाराजांचं ध्यान केलं तर तुमच्या मनामध्ये शांती प्राप्त होते. तुम्ही जर मीराबाईचं ध्यान केलं तर तुमच्या मनामध्ये भक्ती तयार होते. अहो मीराबाईची किती भक्ती होती महाराज, 24 तासातला एक श्वास सुद्धा मीराबाई बाजूला जाऊ देत नव्हती, एवढी भक्ती मीराबाईची. अहो शक्ती म्हटलं की हनुमंतराय, काय हनुमंतराची शक्ती होती? अहो कारण हनुमंतरायची आईच तशी होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. हनुमंतरायची आईच तशी होती. कारण असं सांगतात की अंजना मातेचा दुधाचा जर थेंब दगडावर पडला तर दगड फुटत होता. आता राहिलंय का तसं दूध? आता बाटली, आता पहिल्यापासून बाटली ती शेवटपर्यंत बाटली, फक्त टोपणात बदल होतोय. रबरच जाते, पत्र्याच येते, मधनं जर्मनचं येते, फक्त टोपणात बदल आहे, बाकीचं काय सुद्धा नाही. विठाला